दोन मोठ्या ब्रेकिंग येत आहेत. एक एलओसी वरती फिरोजपूर बॉर्डर वरती मोठी हालचाल बघायला मिळते आहे आणि एलओसी वरती दोन्ही बाजूनं जोरदार फायरिंग सुरू आहे. अशा आता दोन मोठ्या बातम्या आपल्याकडे येत आहेत. आपण स्क्रीनवरती जे बघतो ती लाईव्ह दृश्य नाहीये, ती डेफर्ड दृश्य आहेत. काही मिनिटाच्या अंतरानंतर आम्ही हे टेलिकास्ट करत आहोत. सर, तुमचं मत? मोठी फिरोजपूर बॉर्डरवरती एक मोठी मुवमेंट दिसते आहे आणि एलओसी वरती दोन्ही बाजूनं जोरदार हेवी फायरिंग सुरू आहे असं दिसतंय. सर, जर हे तुम्ही जे म्हणता ते खरं असलं म्हणजे बातम्यानुसार, तर मला वाटतं की हे अजून एका लेवलच्या वरती एस्केलेशन झालेलं आहे, जेणेकरून आता आपले ग्राउंड फोर्सेस सुद्धा एकमेकांवरती हेवी आर्टिलरी फायर करतायत. आणि मला वाटतं की फक्त एलओसीच्या आतमध्ये राहून आपण फायरिंग केलं तर त्याचा अर्थ काहीतरी वेगळा होतो. पण आपण मला वाटतं की एस्केलेशन त्यांनी केलेलं आहे, आपण त्याला प्रत्युत्तर देणार आहे. तर मला असं वाटतं की आपण एलओसी क्रॉस करायला सुद्धा हरणार नाहीये. आपण नक्की ते क्रॉस करू शकतो आणि एकदा क्रॉस केलं की मग आपल्याला टॅक्टिकल ऍक्शन करायला आणि आपल्याला जे करायचं ते करायला अजून जास्त मुभा मिळते, जेणेकरून पाकिस्तानला जेव्हा कळेल की आपण एलओसी करून त्यांना अटॅक केलेलं आहे तेव्हा त्यांचं मोराल किती डाऊन होईल तुम्ही विचार करा. अगदी वैद्य सर, तुम्ही जे विश्लेषण करताय त्यानुसार एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता F-16 विमान पाडल्याची माहिती आता राहुलने आपल्याला दिली, किंवा काल पाकिस्तानची 2 विमानं पाडलेली आहेत. 8 मिसाईल डागण्यात आली होती, ती सुद्धा निकामी करण्यात आलेली आहे. S-400 आपली जी सिस्टीम आहे, सुदर्शन ज्याला आपण म्हणतो भारतीय भाषेत, भारतीय नाव त्याला आपण दिलेलं आहे, रशियाकडनं जी सिस्टीम घेतली आहे ही रोबस्ट आहे असं तुम्ही आत्ता उल्लेख केला होता. या माध्यमातून आपण हवाई हल्ले परतावून लावू शकतो. मात्र माझा प्रश्न असा आहे की यासह म्हणजे ही सिस्टीम कार्यरत असताना आपण प्रत्युत्तरादाखल आपली विमानं आपल्या हवेमध्ये उडवू शकतो का? म्हणजे एकीकडे ही सिस्टीम पण कार्यरत आहे, याच्यातनंही मिसाईल्स डागली जात आहेत आणि दुसरीकडे आपली विमानं त्या तिथे ऍक्टिव्हेट झालेली आहे. अशी स्थिती होऊ शकते का की एका वेळेला एकच प्रतिहल्ल्यासाठी आपण मेथड वापरू शकतो? नक्की विनोदजी, मला वाटतं की जेव्हा आपल्याला एक प्रत्युत्तर द्यायचं आहे तेव्हा ते प्रत्युत्तर कुठल्या प्रकारे द्यायचे आहे. आपल्याला मिसाईल वापरायचे आहेत, आपल्याला आपलं फायटर विमान वापरायचं आहे, आपल्याला ड्रोन वापरायचे आहेत, आपल्याला ग्राउंड फोर्सेस वापरायचे आहेत किंवा आपल्याला नेव्हल फोर्स वापरायचा आहे. ही कम्प्लीट मुभा आपल्या हातात आहे आणि आपण त्याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला कुठले एरियामध्ये काय वापरायचं. तेव्हा एकाच वेळेस म्हणजे ज्याला आपण सायमल्टेनियसली म्हणू शकतो, आपण आपली विमानं सुद्धा ऍक्टिव्हेट करू शकतो आणि आपले ड्रोन सुद्धा ऍक्टिव्हेट करू शकतो आणि तशीच आपली जी मिसाईल सिस्टम आहे. ब्रेकिंग येते आहे त्याच्यावरती तुमचं मत महत्वाचं आहे. एक ब्रेकिंग अशी आहे, मी तुम्हाला सांगतो. 8 मिसाइल्स फ्रॉम पाकिस्तान डायरेक्टेड ऍट सत्वारी, सांबा, आरेसपुरा अँड अरेनिया, ऑल इंटरसेप्टेड, ब्लॉक बाय एअर डिफेन्स युनिट्स. आणि त्याच्यामध्ये पुढे असं म्हटलंय की एक्झॅक्ट हमास स्टाईल अटॅक ऑन इस्रायल लाईक मल्टिपल चीप रॉकेट्स. तुम्ही आता ही जी दृश्य बघताय, कारण मी इस्रायलचं युद्ध कव्हर केलेलं आहे, अशाच पद्धतीनं एका पाठोपाठ एक बंबार्डिंग करायची, छोटी छोटी ड्रोन्स पाठवायची. अशी काही सिमिलरिटी तुम्हाला लगोलग लक्षात येते आहे का? आणि ज्या पद्धतीनं आपण हे इंटरसेप्ट केलेलं आहे, कारण इस्रायलकडे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची ती ड्रोन सिस्टीम आहे, आपल्याकडे आता आपण जी दृश्य बघतो आहोत की आपण सुद्धा 8 मिसाईल्स त्यांची इंटरसेप्ट करू शकलो. एक चीप पद्धतीचं एक छोटं वेपन पाठवून भारताचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे का? अर्थात भारत त्याला सक्षम आहे उत्तर द्यायला. सर, हो, म्हणजे जसं विनोदजी तुम्ही सांगितलं की एक हमास स्टाईलनी अटॅक करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हा सगळा प्रयत्न याच्यासाठी झालेला आहे की हमासची लोक पाकिस्तानमध्ये 22 एप्रिलच्या अगोदर आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि त्यांनी त्यांना काहीतरी आयडियाज दिले असतील, त्यांना काहीतरी सांगितलं असेल की असं असं करायला पाहिजे आणि त्यानुसार हे पाकिस्तान करत आहे. कारण स्वतः पाकिस्तान तुम्ही बघाल की त्याच्याकडे जी क्षमता आहे ती खूप लिमिटेड अशी क्षमता होती आणि नवीन आयडियाज तुम्हाला करायचे असतील तर हमास इज अ गुड फोरम. कारण ते हमास आत्ताच वॉर सध्या चाललेला आहे. त्यांनी इफेक्टिव्हली नाही म्हटलं तरी 7 ऑक्टोबर मागच्या वर्षी इस्रायलवरती हमला केला होता आणि तो नाही म्हटलं तरी सक्सेसफुल असा हमला होता. त्यामुळे तेच आपण इथे या भागामध्ये सिनेरिओमध्ये करू आणि आपण भारतावरती सुद्धा विजय मिळवण्याचा प्रयत्न करू असं जर हमासनी पाकिस्तानला सांगितलं असेल आणि पाकिस्ताननी ते करायचा प्रयत्न केलाच आहे, तर मला वाटतं की तो बोलू नाही, पण तो एकच शब्द माझ्या समोर येतो, म्हणजे ही मूर्खपणा आहे. ते त्यांनी तसं केलं नव्हतं पाहिजे. बातमी येते तुमच्या मुद्द्याला मी पुढे घेऊन जातो. सर, मोठी बातमी येते आहे. आमचा डिफेन्स सेक्टर का रिपोर्ट करणाऱ्या रिपोर्टरनी बातमी टाकली आहे
कि पाक का हमास कनेक्शन काम कर रहा है, इस्रायल पर हमले की तरह हमले का प्लान. म्हणजे याचा अर्थ असा की ज्या पद्धतीने तुम्ही आता जे विश्लेषण करत होता तेच, की छोटी छोटी ड्रोन वापरायची आणि त्यातनं अधिकात अधिक भीतीदायक वातावरण निर्माण करायचं किंवा जास्त प्रमाणामध्ये नुकसान करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. अर्थात हे थोडस पूर्णपणे विश्लेषण व्हायच्या आधीची ही गोष्ट आहे, कारण जवळपास 30 मिनिटं झालेली आहेत की वेगवेगळ्या सीमावर्ती भागामध्ये पाकिस्तानकडनं हे छोटे छोटे ड्रोन हल्ले केले जात आहेत. त्याला आपण इंटरसेप्ट करतो आहोत. मधल्या एक बातमी अशी आली होती, त्याचा व्हिडिओ पण बाहेर आला होता की हमासचे काही अतिरेकी हे पाकिस्तानमध्ये आले होते, त्यांनी तिथे भाषणं पण केली आणि त्यानंतर आपला पहलगामचा अटॅक झाला. हे जे हमास कनेक्शन आता चर्चेत आहे याबद्दल तुमचं मत काय? मी दोघांनाही थांबवतोय. एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे जम्मू पठाणकोट. आताच्या घडीची मोठी बातमी, भारतानं पाकिस्तानचं F-16 हे विमान पाडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुजरातच्या भुजमध्ये सुद्धा ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे. आत्ताच्या घडीची मोठी अपडेट आहे. वैद्य सर, आपण एक प्रतिक्रिया पाहूयात. काश्मीरचे माजी DGP वैद्य यांची प्रतिक्रिया, ते काय म्हणतात आपण पाहूया. त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूयात. 50 एक्सप्लोजन्स की आवाज सुन चुका हूं और हमारा S-400 जो एयर डिफेंस सिस्टम है बहुत बढ़िया काम कर रहा है. और इसको मैंने सुना है जम्मू एयरपोर्ट पर और बाकी हिस्सों पर हमला हुआ है और इन सबको इंटरसेप्ट किया गया है. लेकिन मैं ये भी आपको अश्योर करना चाहता हूं, माता वैष्णो देवी का हमेशा जम्मू पर हाथ रहा है और हमारा कोई नुकसान नहीं होगा. सिर्फ वक्त आ गया है. पाकिस्तान, मैंने पहले भी बोला था, पाकिस्तान के 4 हिस्से होंगे. अब भारत को पाकिस्तान को सबक सिखाना चाहिए. ये पूरे सिविलियन इलाकों को हमला कर रहे हैं. अब इनको इसका जवाब मिलना चाहिए और इसके पाकिस्तान की. आपण पाहिलं की SP वैद्य यांची ही प्रतिक्रिया आहे. कशा पद्धतीनं सध्या ड्रोन हल्ले सुरू आहेत आणि त्यावर त्यांची प्रतिक्रिया. आत्ताची सध्याची एक ताजी अपडेट आहे ती म्हणजे धर्मशाला इथं IPLचा एक सामना होता, तो सामना थांबवण्यात आलेला आहे. प्रेक्षकांना मैदानातून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व प्रकारे सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. सर्व प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत. राहुल, अजून एक अशी माहिती मिळते की बाडमेरमध्ये जो मिसाईल अटॅक झाला होता तो मिसाईल अटॅक झाला नव्हता, तर ड्रोनची हालचाल दिसली होती, अशा स्वरूपाचा खुलासा बाडमेरचे SP नरेंद्र सिंग मीणा यांनी केल्याचं कळतंय. काय त्यातले अपडेट्स आहेत? नाही, बरेच अपडेट्स येतात. आता गंगानगर मध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. राजस्थान, पंजाब इथल्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. पण आत्ताचं जे वैद्य सरांचं जे स्टेटमेंट होतं ते सगळ्यात महत्वाचं. पठाणकोटमध्ये एअरबेस मध्ये लगातार पाठोपाठ एकापाठोपाठ एक जम्मू पठाणकोट आणि अखनूरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे. ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत. आम्ही लाईव्ह दृश्य दाखवत नाही आहोत, हे प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, कारण एक जबाबदार माध्यम म्हणून NDTV मराठी ही काळजी घेते. जी ॲडवायझरी केंद्रीय गृह मंत्रालयानं जारी केलेली आहे त्या ॲडवायझरीचं पालन करूनच आम्ही हे वार्तांकन करत आहोत. जम्मू, अखनूर आणि सांबामधली ही दृश्य आहेत. ही दृश्य काही वेळापूर्वीची आहेत. राहुल, नाही, आत्ताची एक मोठी ब्रेकिंग बातमी येते की गेल्या 30 मिनिटाच्या या हल्ल्यानंतर सुद्धा कुठेही कॅज्युअल्टी झाल्याची माहिती नाहीये. इतके मोठे आवाज येत आहेत. याचा अर्थ असा की जे आता वैद्य सर मगाशी सांगत होते, जे जम्मू काश्मीरमधून बोलत होते, त्यांनी सांगितलं की जम्मू विमानतळावरती असलेली आपली यंत्रणा अत्यंत चोखपणे काम करते. आता जर नितीन वैद्य सर असतील आपल्यासोबत तर त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की सिव्हिलियन्स वरती अटॅक झालेला आहे, सिव्हिल आस्थापनावरती अटॅक झालेला आहे आणि जे म्हटलं जात होतं की पाकिस्तानचं शेपूट हे कायम वाकडच राहणार आहे आणि त्याचे 4 तुकडे करण्याची वेळ आलेली आहे. अधिक आक्रमक भाषा जरी ही वाटत असली तरी ज्या पद्धतीनं भारताच्या सगळ्या सीमावर्ती भागामध्ये पाकिस्ताननं अटॅक केलाय, तर वैद्य सर आता केवळ रिटॅलिएशन न करता पाकिस्तानच्या भूमीमध्ये आतमध्ये जाऊन योग्य ती कारवाई करण्याची ही योग्य वेळ आहे की आणखी आंतरराष्ट्रीय काही गुंतागुंतीचा विचार करून आपल्याला थांबायला हवं? आताची बातमी की एकही अजून तरी जीवितहानी झाल्याची किंवा कुठे फार मोठं डॅमेज झाल्याची बातमी नाही. वैद्य सर असतील आपल्या बरोबर. तर विनोदजी, तुम्हाला मी हे सांगतोय की आपण प्रत्युत्तर देतोय आणि जेव्हा आपण त्यांना प्रत्युत्तर देतोय तेव्हा ते प्रत्युत्तर कुठल्या लेवल पर्यंत द्यायची ती जबाबदारी आपली आहे. आणि मला वाटतं की ह्यावेळेस जेव्हा आपण त्यांना प्रत्युत्तर देऊ तेव्हा पहिल्यांदा दिवस आपण एक लिमिटेड आणि कंट्रोल्ड रिस्पॉन्स दिला होता, जेणेकरून आपल्याला जे टार्गेट पाहिजे होते त्याच्यावरतीच आपण अटॅक केलेला आहे. आपण बाकीच्या कोणाला नुकसान केलं नाही.
इन्क्लुडिंग पाकिस्तान आर्मी. तर आता मला वाटतं की ही वेळ निघून गेलेली आहे. जेव्हा त्यांनी आपल्या सिव्हिलियन एरियाजवरती टार्गेट केलेलं आहे, तेव्हा आता आपण त्याचं प्रत्युत्तर त्याच दिशेने आणि तेवढ्याच प्रॉबेबली त्याच्यापेक्षा जास्त एस्केलेट करून दिलं पाहिजे, जेणेकरून पाकिस्तानला कळायला पाहिजे की जे ते करतायत ते चुकीचं करतायत आणि त्यांनी ते ताबडतोब थांबवलं पाहिजे. आणि जर त्यांनी थांबवलं नाही तर त्याचे परिणाम काय होतील हे त्यांना लवकरच दिसून येईल. अगदी त्याचे परिणाम काय होतील याचा लवकरच परिणाम दिसू शकेल. आत्ताची ताजी अपडेट म्हणजे पठाणकोट एअरबेसवर लगातार म्हणजे सातत्यानं सायरन वाजतायत. पूर्ण पठाणकोटमध्ये लाईट बंद करण्यात आलेल्या आहेत. जोगियाल साईटवर ड्रोन ऍक्टिव्हिटी दिसल्यामुळे ही खबरदारी घेण्यात येते. त्याचबरोबर श्रीगंगानगरमध्ये सुद्धा रेड अलर्ट जारी केलेला आहे. प्रशासनानं सतर्क राहण्याची अपील केलेली आहे. पूर्ण जिल्हा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. वैद्य सर, तुम्ही सांगत होतात की ज्या पद्धतीनं सिव्हिलियन्सवर हे हल्ले होत आहेत किंवा सिव्हिलियन्स भागांना टार्गेट केलं जात आहे, पाकिस्तानच्या अडचणी त्यामुळे वाढू शकतात. भारताला एक प्रकारे सूट मिळू शकते पाकिस्तानवर हल्ला करण्याची. त्याच्या अडचणी निश्चित वाढू शकतात आणि त्यामुळे भारताने कसं त्यांना प्रत्युत्तर द्यायचं ही जबाबदारी आता आपली आहे. आणि आपल्याला ज्या प्रकारे जबाबदारी द्यायची आहे तशी आपण देणार आहे. त्यामध्ये मग आपण आर्मीला टार्गेट करू की सिव्हिलियन टार्गेट करू किंवा अजून एखादं त्यांच्या एस्टॅब्लिशमेंटचं टार्गेट करू, ही कम्प्लिटली आपली जबाबदारी आहे. आणि मला वाटतं की आपला देश जो विचारपूर्वक काम करतो, तर यावेळेस सुद्धा जे काय करतील ते एकदम विचारपूर्वक करतील आणि असे चोख करतील जेणेकरून पाकिस्तानला चांगला धडा मिळेल. अगदी या घडीची ताजी अपडेट्स. अगदी हा राहुल एक ब्रेकिंग बातमी येते. टेलिफोन कॉल बिटवीन द फॉरेन मिनिस्टर ऑफ द इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण अँड द फॉरेन मिनिस्टर ऑफ पाकिस्तान. इराण हा दोन्ही राष्ट्राचा तसा बऱ्यापैकी मित्र असलेलं राष्ट्र आहे. तुम्हाला असं वाटतं की बॅक चॅनलमध्ये अजूनही प्रयत्न सुरू आहेत की याचं एस्केलेशन होऊ नये? पण आताची दृश्य जर आपण बघितली तर ऑलरेडी तुम्हीच 2-3 वेळा शब्द प्रयोग केलेला आहे की या एस्केलेशनची पातळी आता पुढे गेलेली आहे. इराणचा हा फोन कॉल, अमेरिकेची मध्यस्थी, हे सगळं आणि आत्ताचं हे एस्केलेशन, याच्याकडे कसं बघायला हवं? विनोदजी, मला वाटतं की हे सगळं जेव्हा इराण कॉल करतोय किंवा अमेरिका कॉल करायचा प्रयत्न करते, ते सगळं प्रेशर पाकिस्तानवर पडणार आहे. आपल्यावरती त्याचं प्रेशर मिनिमम राहणार आहे. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा इराणचे फॉरेन मिनिस्टर आले होते 3-4 दिवसापूर्वी, तेव्हा आपण इराणला स्पष्ट सांगितलं होतं तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मध्यस्थी करायला येऊ नका, तुम्हाला अजून काही चर्चा करायची असेल तर तुम्ही नक्की करा. तेव्हा हे जे प्रेशर होणार आहे हे कम्प्लिटली पाकिस्तानच्या वरती प्रेशर होणार आहे आणि पाकिस्तान ते प्रेशर हँडल करू शकेल की नाही याच्यावरती मला दाट शंका आहे. जेव्हा ट्रम्प सारखे लोक जे अमेरिकेचे प्रेसिडेंट आहेत ते कॉल करतात किंवा अजून बाकीचे देश करतील जेणेकरून पाकिस्तानला समजण्याचा प्रयत्न करतील, समजवण्याचा प्रयत्न करतील की तुम्ही जे करताय ते योग्य नाहीये आणि ते तुम्हालाच हानिकारक आहे. तुम्हाला या स्थितीमध्ये कोणी जास्त मदत करू शकणार नाहीये, तुम्ही स्वतः किती लढणार आहात असं जेव्हा त्यांना प्रश्न विचारतील आणि जेव्हा ते पाकिस्तानला दिसून येईल की आपल्याला ही लढाई स्वतंत्रपणे लढायची आहे, जी काही आपल्याला थोडीफार मदत सध्या तुर्की करतेय आणि चायना करतेय ती पुढे जाऊन करेल की नाही त्याच्यावरती प्रश्नचिन्ह जेव्हा निर्माण होतो.